तर कोस्टल रोडची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वी आपण पाहिलं उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा या ठिकाणी पोहोचले होते। कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि हा दुसरा बोगदा सेवेमध्ये आजपासून दाखल होतोय। त्यामुळे आता कोस्टल रोडने प्रवास करताना वेळेची बचत होणार आहे आणि याच ठिकाणची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा पोहोचलेले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय। काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा इथली पाहणी केली आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा कोस्टल रोडच्या बोगद्याची पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत। याआधी पहिल्या बोगद्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आज दुसरा बोगदा सुद्धा सेवेत दाखल होणार आहे। त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वरळी असा प्रवास अवघ्या 9 मिनिटांमध्ये करता येणार आहे। त्यामुळे मुंबईकरांचा रस्त्याने प्रवास करताना वेळ वाचणार आहे। दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा उपस्थित आहेत। कोस्टल रोडच्या ठिकाणी पाहणी दौरा सुरू आहे। मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचले असून कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्याचं आज अनावरण होईल, तो सेवेत दाखल होईल आणि याच कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचलेत। अजित पवार यांनी काही वेळापूर्वी इथली पाहणी सुद्धा केली होती आणि आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा पोहोचलेत। तर कोस्टल रोडच्या पाहणीसाठी आज दुसरा बोगदा हा सेवेत दाखल होणार आहे। या दुसऱ्या बोगद्याचं आज अनावरण होईल। काही दिवसांपूर्वी पहिला बोगदा सेवेत दाखल झालाय, त्यामुळे या ठिकाणाहून प्रवास करताना वेळेची बचत होते। तर दुसरा बोगदा सुद्धा आजपासून सेवेत दाखल होईल। त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वरळी हे अंतर अवघ्या 9 मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे। त्यामुळे रस्त्याने या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांची वेळ ही वाचणार आहे। तर याच ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे पोहोचलेले आहेत। या बोगद्याची रस्त्याची पाहणी करतायत, कोस्टल रोडची पाहणी करतायत आणि दुसऱ्या बोगद्याचं आज अनावरण होणार आहे। तर हा सागरी किनारा मार्ग पहिला बोगदा सुरू झालेला आहे, त्या ठिकाणाहून त्या रस्त्यावरून प्रवास सुद्धा सुरू झालाय आणि आज दुसऱ्या बोगद्याचं अनावरण होईल। दुसरा बोगदा हा सेवेत दाखल होईल। दरम्यान दुसरा बोगदा सेवेत दाखल झाल्यानंतर या सागरी किनारा मार्गावरून प्रवास करताना वेळेची प्रचंड बचत होणार आहे। मरीन ड्राईव्ह ते वरळी हा प्रवास करताना अवघी 9 मिनिटं लागणार आहेत। त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना वेळेची बचत होईल, इंधन सुद्धा वाचणार आहे, तसंच ट्रॅफिक सुद्धा होणार नाहीये। त्यामुळे हा नवीन बोगदा, दुसरा बोगदा हा सुरू होतोय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडलेत। मनोज, नक्कीच जगदीश, आपण बघितलं तर कोस्टल रोड हे महानगरपालिकेचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्याचं पाहणीला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तर मनोज यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, पुन्हा एकदा आपण मनोज यांच्याकडे जाऊच। मात्र ही दृश्य आपण पाहतोय, सागरी किनारा मार्गाच्या दुसऱ्या बोगद्याचं अनावरण होणार आहे। त्यामुळे वेळेची बचत होणार आहे। मुंबईसाठी अतिशय महत्त्वाचा असा हा रस्ता आहे, प्रोजेक्ट आहे। या रस्त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वरळी हे अंतर अवघ्या 9 मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे। तसंच दक्षिण मुंबई ते उत्तर मुंबई असा जोडणारा हा सागरी मार्ग आहे। पहिल्या बोगद्याचं अनावरण झालेलं आहे, आज दुसरा बोगदा हा सेवेत दाखल होईल आणि त्यामुळे वेळेची मात्र प्रचंड बचत होणार आहे। तसंच बाकी रस्त्यांवरती वाहतूक कोंडी जी होते ती सुद्धा कमी होईल। तर ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच दोनही उपमुख्यमंत्री या रस्त्याची पाहणी करतायत, बोगद्याची पाहणी करतायत आणि हा बोगदा आज सेवेत दाखल होतोय। त्यामुळे दक्षिण मुंबई आणि उत्तर मुंबईला जोडणारा हा अतिशय महत्त्वाचा असा सागरी किनारा मार्ग आहे। यामुळे वेळेची बचत होणार आहे। पहिला बोगदा सेवेत दाखल झालाय, दुसरा बोगदा आजपासून सेवेत दाखल होतोय। त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वरळी हे अंतर अवघ्या 9 मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे।
या बोगद्याचं दुसऱ्या बोगद्याचं थोड्याच वेळात अनावरण होईल। दरम्यान या ठिकाणची पाहणी करताना ही दृश्य आपण पाहतोय। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे या सागरी मार्गाची पाहणी करतायत, दुसऱ्या बोगद्याची पाहणी करतायत आणि हा दुसरा बोगदा आजपासून सेवेत दाखल होईल। त्यामुळे मात्र या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांची वेळेची बचत होणार आहे। मुंबईकरांचा या रस्त्यामुळे वेळ वाचणार आहे। मात्र हा सागरी किनारा मार्ग मुंबईसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। राज्य सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे। दक्षिण मुंबई ते उत्तर मुंबई असा जोडणारा हा सागरी किनारा मार्ग आहे। याचं काम जोरदार सुरू आहे। दक्षिण मुंबईतून उत्तर मुंबईमध्ये लवकरात लवकर पोहोचण्यासाठी हा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे। तर याच ठिकाणची पाहणी करतायत मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री। आज दुसऱ्या बोगद्याचं अनावरण होईल, दुसरा बोगदा सेवेत दाखल होईल, त्याचं काम पूर्ण झालंय आणि हा बोगदा सेवेत दाखल झाल्यावर मरीन ड्राईव्ह ते वरळी असा प्रवास अवघ्या 9 मिनिटांमध्ये करता येणार आहे। ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय बोगद्यातील, दुसऱ्या बोगद्याच्या आतील ही दृश्य आहेत। अनावरण झाल्यानंतर हा बोगदा प्रवासासाठी खुला होणार आहे। सोमवार ते शुक्रवार या मार्गावरून प्रवास करता येणार आहे। तर शनिवार ते रविवार या ठिकाणी काम सुरू असणार आहे। त्यामुळे शनिवार ते रविवार 2 दिवस हा बोगदा, हा रस्ता बंद असेल प्रवासासाठी। मात्र आठवड्यातील 5 दिवस, सोमवार ते शुक्रवार 5 दिवस या मार्गावरून प्रवास करता येणार आहे। हे दृश्य आपण पाहतो, या बोगद्याचं अनावरण केलं जात आहे, या रस्त्याचं अनावरण केलं जात आहे। सागरी किनारा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे मुंबईसाठी, वेळेची बचत होणार आहे मुंबईकरांच्या या मार्गामुळे आणि आजचा दुसरा बोगदा आजपासून सेवेत दाखल होतोय। त्याचंच अनावरण सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी पोहोचलेत। त्यांनी सागरी किनारा मार्गावरील या दुसऱ्या बोगद्याची पाहणी सुद्धा केलेली आहे आणि काही तांत्रिक गोष्टी समजून घेण्याचं काम हे सुरू आहे। मात्र या दुसऱ्या बोगद्याच्यामुळं हा दुसरा बोगदा सेवेत दाखल झाल्यानंतर मरीन ड्राईव्ह ते वरळी हे अंतर अवघ्या 9 मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे। तसंच दक्षिण मुंबई ते उत्तर मुंबई असा जोडणारा हा महत्त्वाचा सागरी किनारा मार्ग आहे। तरी थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय, सागरी किनारा मार्गाची पाहणी सुरू आहे, इथल्या बोगद्याची पाहणी सुरू आहे। आजपासून हा दुसरा बोगदा, सागरी किनारा मार्गावरील दुसरा बोगदा सेवेत दाखल होतोय आणि हा बोगदा सेवेत दाखल झाल्यानंतर मुंबईकरांच्या वेळेची बचत होणार आहे। मरीन ड्राईव्ह ते वरळी हे अंतर अवघ्या 9 मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे। त्यामुळं या परिसरातील बाकी रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सुद्धा कमी होणार आहे। दरम्यान दक्षिण मुंबई ते उत्तर मुंबई जोडणारा हा महत्त्वाचा सागरी किनारा मार्ग आहे। राज्य सरकारचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे, त्यासाठी जोरदार काम सुरू आहे, वेगानं काम सुरू आहे। तरी थेट लाईव्ह दृश्य आपण जय महाराष्ट्रावरती पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या सागरी किनारा मार्गाची पाहणी करतायत। दुसरा बोगदा जो आजपासून सेवेत दाखल होतोय त्या बोगद्यातून प्रवास सुरू आहे, त्या बोगद्याची पाहणी सुरू आहे। दरम्यान मुंबईकरांसाठी हा सागरी किनारा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे। दक्षिण मुंबई आणि उत्तर मुंबईतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी, वाहन चालकांसाठी अतिशय महत्त्वाचा हा असा सागरी किनारा मार्ग आहे। यामुळे मुंबईकरांची वेळेची प्रचंड बचत होणार आहे। सध्या मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री या दुसऱ्या बोगद्याची पाहणी करतायत। आजपासून हा बोगदा सेवेत दाखल होणार आहे। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईकरांच्या वेळेची बचत होणार आहे। सागरी किनारा मार्गावरील दुसरा बोगदा आजपासून सेवेत दाखल होईल। त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वरळी हे अंतर अवघ्या 9 मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे। त्यामुळे मुंबईकरांच्या वेळेची प्रचंड बचत होणार आहे। काही वेळापूर्वी आपण पाहिलं, मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांनी इथल्या काही तांत्रिक गोष्टी सुद्धा समजून घेतल्या।
या बोगद्यातील काही तांत्रिक गोष्टी समजून घेतल्या, त्यानंतर पूर्ण पाहणी होईल आणि उद्घाटन झाल्यानंतर हा दुसरा बोगदा सेवेत दाखल होईल। सध्या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री या दुसऱ्या बोगद्याची पाहणी करतायत। पाहणी केल्यानंतर आजपासून हा बोगदा सेवेत दाखल होणार आहे, मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल। त्यानंतर मात्र या दुसऱ्या बोगद्यामुळे मुंबईकरांच्या वेळेची प्रचंड बचत होणार आहे। सागरी किनारा मार्ग हाच या राज्य सरकारचा खरं तर ड्रीम प्रोजेक्ट आहे। दक्षिण मुंबई ते उत्तर मुंबई जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे। या मार्गाचं काम वेगानं सुद्धा सुरू आहे। सागरी किनारा मार्ग सेवेत दाखल झालेला आहे। पहिल्या बोगद्यातून प्रवास सुरू आहे आणि आजपासून दुसरा बोगदा हा सेवेसाठी दाखल होतोय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडलेत। मनोज, नक्कीच जगदीश, आपण बघितलं मुंबई महानगरपालिकेच्या ड्रीम प्रोजेक्ट कोस्टर रोडचा दुसऱ्या बोगद्याचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामाला सुरुवात केली आहे। आणि आता बघू शकता की आपण विशेष कारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रवास पाहणी करत आहेत। आणि आपण बघितलं 2011 मार्च 2024 मध्ये आपण पहिल्या बोगद्याचं उद्घाटन झालेलं होतं आणि आता त्याच्या 3 महिन्यानंतर दुसऱ्या बोगद्याचं म्हणजे कोस्टर रोडच्या दुसऱ्या बोगद्याचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाहणीनंतर पूर्ण होणार आहे। आणि त्यानंतर बोगद्याचं उद्घाटन होणार आहे आणि त्यानंतर आपण बघितलं नागरिकांच्या सेवेसाठी खुला करण्यात येणार आहे। आठवड्यातील 5 दिवस म्हणजे सोमवार ते शुक्रवार नागरिकांच्या सेवेसाठी बोगदा सुरू 2 दिवस म्हणजे या बोगद्याचे झालेले कामाचा बंधन आहे। आणि आपण बघितलं सकाळी 7 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत हा बोगदा नागरिकांच्या सेवेसाठी खुला राहणार म्हणजे 16 तास हा बोगदा नागरिकांच्या सेवेसाठी खुला राहणार आहे। आपण जसं मरीन ड्राईव्ह पासून उतरलेला गुन्हागारी देसाई मार्ग, बॅरिस्टर रजनीकडे चौक व वत्सलाबाई देसाई चौक हे 3 मार्गावरती प्रवास करणे नागरिकांना सोपा होणार आहे। तसेच आपण बघितलं तर रस्ता उत्तरेकडे प्रवास करणे अधिक सुलभ व्हावे या बिंदू माधव ठाकरे चौकापर्यंत टप्पा देखील 10 जुलैपासून सुरुवात होणार आहे। पण आता आपण बघितलं अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणीला सुरुवात केलेली आहे। विंटेज कार मधून ही पाहणी केली जाते आणि संपूर्ण बोगद्याची ही पाहणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून केली जात आहे। आणि आपण जसं यानंतर हा बोगदा खुला होणार आहे। दरम्यान किती वेळ अजून लागणार आहे या पाहणीसाठी आणि त्यानंतर किती वेळानंतर हा बोगदा सेवेत दाखल होईल? आपण कोस्टर रोडच्या बोगद्याच्या मध्यभागी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आता पाणी सुरू आहे। आपण बघितलं आणि पूर्ण आहे त्यानंतर काही शहरामध्ये म्हणजे 3 वाजेच्या दरम्यान नागरिकांसाठी बोगदा सुरू केला जाईल अशी माहिती मिळत आहे। जगदीश जी, धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीबद्दल। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून या सागरी किनारा मार्गाची पाहणी सुरू आहे, दुसऱ्या बोगद्याची पाहणी सुरू आहे। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय आणि यानंतर हा दुसरा बोगदा सेवेत दाखल होणार आहे। दरम्यान या दुसऱ्या बोगद्यानंतर मुंबईकरांच्या वेळेची प्रचंड बचत होणार आहे। सागरी किनारा मार्ग हा राज्य सरकारचा महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाचं वेगानं काम सुद्धा सुरू आहे। दुसऱ्या बोगद्याचं पाहणी सध्या मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री करतायत आणि ही पाहणी झाल्यानंतर हा बोगदा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल। त्यानंतर मात्र मुंबईकरांच्या वेळेची प्रचंड बचत होणार आहे। मरीन ड्राईव्ह ते वरळी हे अंतर अवघ्या 9 मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे। तर मुंबईच्या सौंदर्यात भर घालणारा हा सागरी किनारा मार्ग आणि दुसऱ्या बोगद्याचं सुद्धा काम पूर्ण झालेलं आहे। सध्या मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री या बोगद्याची पाहणी करतायत।
त्यानंतर हा बोगदा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल। त्यामुळे मुंबईकरांची मात्र प्रचंड वेळेची बचत होणार आहे। दक्षिण मुंबई ते उत्तर मुंबई जोडणारा हा महत्त्वाचा सागरी किनारा मार्ग आहे। सध्या मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री या बोगद्याची पाहणी करतात। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। तर या सागरी किनारा मार्गाची वैशिष्ट्ये सांगण्यासाठी आपल्यासोबत माझी सहकारी नीलम साबळे जोडलेली आहे। नीलमजी, या संदर्भातील या सागरी किनारा मार्गाची काय वैशिष्ट्ये आहेत? पाहतोय की आता लवकरच मुंबईकरांसाठी एक हा सुखकर प्रवास होणार आहे। आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री विंटेज कार मधून या महामार्गाची पाहणी करतायत। खरं तर हा महामार्ग आपण बघायला गेलं तर मुंबईच्या दृष्टिकोनातून महत्त्वाकांक्षी असलेला हा कोस्टल रोडचा प्रकल्प आहे। तितकाच हा खर्चिक सुद्धा आहे। कोस्टल रोडमुळे आता मुंबई आणि उपनगरातील वाहतूक कोंडी सुद्धा आता कमी होईल। त्यामुळे मुंबईकरांसाठी हा प्रवास खरं तर आता सुखकर होईल। मुंबईचा कोस्टल रोड हा प्रकल्प आपण जर पाहिला तर दोन भागांमध्ये विभागला गेलाय। दक्षिण भाग आणि उत्तर भाग असे दोन भाग आहेत। आपण आपल्या ग्राफिक्सच्या माध्यमातून सुद्धा या संदर्भात अधिकची अशी माहिती दिली होती। यामध्ये आपण जर पाहिलं तर दक्षिण भागाचं काम हे आधी हाती घेण्यात आलं होतं आणि त्यामध्ये मुंबई ते कांदिवली दरम्यान जवळपास 29 किलोमीटरचा हा कोस्टल रोड प्रकल्प आहे। दक्षिण कोस्टल रोड प्रकल्प हा 10.5 किलोमीटरचा आहे, जो मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर पासून सुरू होतो ते वरळी वांद्रे सीलिंग पर्यंत आहे। तर सुरुवातीला मरीन ड्राईव्ह पासून ते प्रियदर्शनी पार्क पर्यंत दोन बोगदे आहेत, जे प्रति 2 किलोमीटरचे एकूण 4 किलोमीटरचे दोन बोगदे आहेत। असे हे बोगदे 3 प्रकारचे आहेत। त्यामुळे एकूणच मुंबई ते कांदिवली 29 किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड, दक्षिण कोस्टल रोड हा 10.5 किलोमीटर लांबीचा आहे। कोस्टल रोड पूर्ण झाल्यानंतर प्रवासामध्ये आपण जर पाहिलं तर 70% वेळेची बचत होणार आहे। ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण त्यामुळे कमी होईल, वाहतूक कोंडी कमी होईल। आपण जर ही दृश्य पाहिली तर आता जवळपास हा प्रवास आपण गेले 5 मिनिटांमध्ये आपण पाहतोय, एक 9 मिनिटांमध्ये हा प्रवास आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पार केलेला आपण पाहतोय। संपूर्ण ताफा हा आता कोस्टल रोडच्या या बोगद्यामधून आता बाहेर आलेला आपण पाहतोय। आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर या ठिकाणी आहेत, आपल्याला सर्व ही दृश्य दाखवत आहेत। मुंबईकरांसाठी खरं तर ही खास बातमी आपण पाहतोय। प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी हा प्रकल्पातील पहिला टप्पा सुरू होणार आहे। कोस्टल रोड पूर्ण झाल्यानंतर प्रवासामध्ये आपण पाहतोय की बचत होणार आहे। जगदीश, आपण जर पाहिलं तर मरीन ड्राईव्ह पासून वांद्र्यापर्यंत हा प्रवास सुखकर होईल। त्याचप्रमाणे कोस्टल रोड जवळ पार्किंग गार्डन सुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। तर एकंदरीतच आपण पाहिलं तर मुंबईकरांसाठी हा खरंच चांगला फायदा आहे। आपण जर पाहिलं तर उर्वरित कामांमुळे त्यासाठी शनिवार आणि रविवार यासाठी हा कोस्टल रोड हा जो बोगदा आहे हा बंद ठेवण्यात येणार आहे। दरम्यान नीलम, दक्षिण मुंबई आणि उत्तर मुंबईतील नागरिकांसाठी किती महत्त्वाचा हा कोस्टल रोड मार्ग आहे? नक्कीच जर आपण पाहिलं तर वेळेची बचत यामुळे होणार आहे। लवकरात लवकर आपल्याला हा या ठिकाणी पोहोचता येणार आहे। त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण सुद्धा यामुळे कमी होईल आणि लोकांचा वेळ वाचणार आहे। आपण पाहतो की मुंबईमध्ये बऱ्याच वेळी वाहतूक कोंडी होत असते आणि आता पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये सुद्धा वाहतूक कोंडी आपण नेहमीच पाहतो आणि त्याचाच आता हा मुंबईकरांना या बोगद्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो आणि लवकरात लवकर ते अगदी 9 मिनिटांमध्ये हा प्रवास ते पार करू शकतात। जगदीश, दरम्यान नीलम, हा कोस्टल रोड सागरी किनारा मार्ग मुंबईसाठी किती महत्त्वाचा आहे? मुंबईच्या सौंदर्यात यामुळे किती भर पडणार आहे आणि एकंदरीतच रस्ते प्रवास करताना मुंबईसाठी हा कोस्टल रोड किती महत्त्वाचा आहे? नक्कीच अगदी आपण जर पाहिलं तर अगदी सुंदर असं बनवण्यात आलेलं आहे। आपण बाहेरून जर ही दृश्य पाहिली तर अगदीच छान आहे आणि आपण पाहतोय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी या सर्व बोगद्या संदर्भात चर्चा करताना पाहायला मिळत आहेत। अगदी आपण रस्ते सुद्धा आपण पाहिले जेव्हा मुख्यमंत्री या ठिकाणी प्रवास करत होते, आतमध्ये सुद्धा अगदी लाईट असो किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींवरती या ठिकाणी लक्ष देण्यात आलेलं आहे। जगदीश जी, धन्यवाद नीलम दिलेल्या माहितीबद्दल। तर थेट दृश्य आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांनी सुद्धा या दुसऱ्या
बोगद्याची पाहणी केलेली आहे। थोड्याच वेळात ते माध्यमांशी बोलतील। यावेळेस ते काय भूमिका मांडतायत, काय बोलतायत याकडे लक्ष असेलच। मात्र ही थेट दृश्य आपण पाहतोय। सागरी किनारा मार्ग आणि या मार्गावरील दुसऱ्या बोगद्याचं काम हे पूर्ण झालेलं आहे आणि या दुसऱ्या बोगद्याची पाहणी मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। दुसरा बोगदा आजपासून सेवेत दाखल होणार आहे। अतिशय महत्त्वाकांक्षी असा हा सागरी किनारा मार्ग आणि या मार्गाचं काम वेगानं सुरू सुद्धा आहे। पहिला बोगदा हा सेवेत दाखल झालाय तर दुसरा बोगदा आजपासून सेवेत दाखल होईल। त्यामुळे मुंबईकरांची या सागरी किनारा मार्गावरून प्रवास करताना वेळेची प्रचंड बचत होणार आहे। राज्य सरकारचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे। दक्षिण मुंबई ते उत्तर मुंबई असा हा जोडणारा सागरी किनारा मार्ग मुंबईतील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा मार्ग बनवला गेलाय। त्याचं काम वेगानं सुरू सुद्धा आहे। दुसऱ्या बोगद्याचं काम पूर्ण झालेलं आहे, पाहणी झालेली आहे, सेवेत दाखल झालंय। पुन्हा एकदा वाहतुकीतून मोठा दिलासा देणारा प्रकल्प जो आहे मुंबई कोस्टल रोड, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडचं आज नरिमन पॉइंट कडून येणारा मुंबईकडे वरळीकडे जाणारा जो टनेल आहे 6.25 किलोमीटरचा, तो आज अमरसन्स आणि हाजी अली या ठिकाणी ओपन झाला आहे। त्याचा जवळपास 6.25 किलोमीटर हा प्रवास लोकांचा सुखकर होईल। जसा वरळीकडून मुंबईकडे जाणारा 9 किलोमीटरचा टनेल आपण ओपन केल्यानंतर लोकांना मोठा दिलासा मिळाला आणि लोकांनी देखील त्याबद्दल स्वतः बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील ट्विट केलं। इतर लोकांनी त्याबद्दल एक धन्यवाद दिले की बाबा वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा वाहतूकदारांना मिळालेला आहे। तसाच आजही 6.25 किलोमीटरचा हा टनेल आपण ओपन केलेला आहे आणि दुसरा जो वरळीपर्यंत जो काही आपला कोस्टलचा भाग आहे तो जुलैमध्ये तोही ओपन केला जाईल। त्यामुळे मुंबईतल्या अतिशय रहदारीच्या रस्त्यावर मोठा दिलासा या ठिकाणी मुंबईकरांना मिळणार आहे। त्याचा एक पहिला टप्पा आपण अगोदर केला, दुसरा टप्पा आपण आता करतोय, तिसरा टप्पा जुलैमध्ये होऊन जाईल। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इथली वाहतूक कोंडी दूर होईल आणि ज्या वाहतुकीला प्रवासाला जेवढा वेळ लागत होता, अगदी आता किती मिनिटात आपण जातो? आता सर आपल्याला पूर्ण 8 मिनिटांमध्ये आपण जातो सर, मरीन ड्राइव्ह पासून। आणि अगोदर किती लागत होता? 40 मिनिटं 50 मिनिटं। अगोदर मरीन ड्राइव्ह ते हाजी अली पर्यंत 40 ते 50 मिनिटं लागत होते। आता केवळ 8 मिनिटांमध्ये हा प्रवास लोकांना होतोय। ही फार मोठी दिलासा देणारा प्रकल्प आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेचे कमिशनर, त्यांचे सर्व सहकारी यांना धन्यवाद देतो आणि ज्यांनी हा LNTने बांधला आहे, या LNT कंपनीने देखील हा जो काही टनेलचं काम केलं आहे त्यांच्या टीमला देखील मनापासून धन्यवाद देतो। वेळेमध्ये हे सगळी कामं पूर्ण होत आहेत। आणि याच्यामध्ये अतिशय अत्याधुनिक अशा सर्व यंत्रणा लावलेल्या आहेत। म्हणजे फायर फायटिंगचं असेल, सकार्डो सिस्टीम असेल, त्याचबरोबर आता मी स्वतः उतरून फोन लावला इमर्जन्सी 4137वर, समोरून विचारलं काय प्रॉब्लेम आहे, कुठे आहात तुम्ही। त्यामुळे अशी ही सगळी सिस्टीम जी आहे, ही सिस्टीम इथे अत्याधुनिक यंत्रणा टेक्नॉलॉजीचा वापर करून हा टनल आपण केलेला है। आपको भी बहुत सुविधाजनक होगा, सब पत्रकारों को जल्दी जा सकते हैं। अभी आज जो धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज कोस्टल रोड का एक टनल 9 किलोमीटर का वरली से जो वहाँ जाता है मुंबई की तरफ, वो खोल दिया था। ये दूसरा टप्पा, दूसरा फेज़ है 6.25 किलोमीटर का। ये अपना हाजी अली और अमरसन्स यहाँ ओपन हो जाएगा और जुलाई महीने में वो वरली तक ओपन हो जाएगा।
बहुत ही एडवांस टेक्नोलॉजी का इस्तेमाल करके ये टनल किया है, ये कोस्टल हाईवे किया है। 40 से 50 मिनट पहले लगते थे, अभी केवल 8 मिनट में ये जो प्रवास है हो जाएगा। अरे रस्त्यांचा विस्तार पण होतोय आणि मंत्रिमंडळाचा विस्तार पण लवकरच होईल। बांद्रा वरळी सीलिंगला जो आपण आता बघा ते आर्क बघतोय आपण, तो आता आर्क ब्रिज जो आहे तो आपण उभारलाय। ऑक्टोबर पर्यंत पूर्णपणे वरळी सीलिंगला हे जोडलं जाईल आणि सगळ्यांचा प्रवास एकदम सुखकर होईल। सागरी किनारा मार्गाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला। यावेळेस 6.25 किलोमीटरचा बोगदा आजपासून सेवेत दाखल होतोय असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। सोबतच पहिला टप्पा हा 9 किलोमीटरचा दाखल झालेला आहे सेवेत, त्यामुळे मुंबईकरांच्या वेळेत बचत झालेली आहे आणि दुसरा आता 6.25 किलोमीटरचा हा बोगदा सेवेत दाखल झाल्यामुळे मुंबईकरांना मरीन ड्राईव्ह ते वरळी असा प्रवास करण्यासाठी 50 मिनिटे लागतात, तो प्रवास अवघ्या 8 ते 9 मिनिटांवर येईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तर हा दुसरा टप्पा आहे आणि जुलैपर्यंत तिसरा टप्पा लवकरच पूर्ण होईल असं सुद्धा म्हटलंय। तर अत्याधुनिक यंत्रणेने सज्ज असा हा बोगदा बनवलेला आहे, सर्व सुविधा या बोगद्यामध्ये आहेत आणि धर्मवीर संभाजी महाराज सागरी किनारा मार्ग लवकरच पूर्णपणे मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। पहिला टप्पा 9 किलोमीटरचा या आधीच सेवेत आहे आणि त्याचा लाभ मुंबईकर घेत आहेत, त्यामुळे मुंबईकरांच्या वेळेत बचत झालेली आहे। दुसरा टप्पा आजपासून सेवेत येणार आहे। 6.25 किलोमीटरचा हा बोगदा सेवेत दाखल होणार आहे।